fixation of the rate for calculating the occupancy price to pay for the regularization under section 38 of the Goa Land Revenue Code 1968 हाच्या अंतर्गत आम्ही लँड रेट्स जे आसा म्हजें घर ह्या स्किमीच्या अंतर्गत ताच्या खातीर फायनलायज केला. रेट सांगू शकता? रेट सांगता फिक्स केला आता नोटिफाय जातले सांगपाक कितें जातलें. एडिशन प्री 1972 जे आहा हाच्या खातीर 25 रुपीज पर स्क्वेअर मिटर आसतलो एज एप्लिकेबल. जेची लँड 200 आहा 300 आहा 400 आहा. दिस इज फॉर ऑक्युपन्सी सर्टिफिकेट. दिस इज फॉर सनद. क्लास 1 सनद दितले डायरेक्टली जेचे घर गव्हर्नमेंट लँडार आसा 1972च्या पयलीं. अपार्ट फ्रॉम दीस लँड तुमकां आनी काय पयशे भरचे पडचे ना? तो विशय मागीर तो तेजेर आत्तां आमी डिस्कस करना. तुका हांगासर सांगता आसतना होच विशय सांगता. Between 1973 to 1986, 50% of the minimum land rate is 50% of the circle rate. For example, circle rate जर त्या विलेजीन 200 रुपया आसलो जाल्यार ताका 100 रुपया पे करचे पडटले. Third one is in 1987 to 2000, 75% of the minimum land rate. म्हणजे एखाद्या विलेजीत जर सांग्या वयल्या 100 रुपया सर्कल रेट जर आसत जाल्यार ताका 75 रुपया पे करचे पडटले. त्या टायमार नोटिफाईड इन 2014. सर्कल रेट सगळे लास्ट नोटिफाईड 2014 केल्ले आहा. द रेट विल नॉट गो बिलो 50 रुपीज. आनी खंयच्या विलेजीन 60 रुपया सुद्दां आसा तशें म्हणून बिलो 50 सकयल गेल्लो ना. फोर्थ वन इज इन फ्रॉम 2001 टू 2014 मिनिमम लँड रेट जो आसा तो एप्लिकेबल जाता. म्हणजे खंयसरूय 2001 सालापासून 2014 सालापर्यंत जर कोणी चुकून गव्हर्नमेंट लँडार घर बांदला जाल्यार जो सर्कल रेट आसा तोच सर्कल रेट ताका फारीक करचो पडटलो. कमी न्ही. दिस इज रिगार्डिंग टू द गव्हर्नमेंट लँड ऑन एनक्रोच्ड प्रॉपर्टी. सर एका क्रायटेरिया 2014 पयली 15 वर्सां आसपाक. एक्झॅक्टली 2014च्या पयलीं 15 वर्सांची रेजिडन्स सर्टिफिकेट आसपाक. तुम्ही विषय काढलो म्हणून मी विचारलो. हाच्या भायर ताका कन्स्ट्रक्शन फी भरची पडटली. तो तूं लोकांच्या अंडर येवं तें नांव उलयतलो तेन्ना सांगपाचें. ते ताका घर जर तो आमी त्या खातीर म्हणटलो 1972च्या पयलींचें घर जर आसत जाल्यार ताका कसलेच पयशे भरचे पडचे ना. म्हणजे तो निव्वळ आमी म्हणटा तो मूळ गोंयकार ताका फक्त 1000 रुपया भरून ताका सनद सर्टिफिकेट मेळटली. 1000 रुपया पंचायतीक भरून तेजें घर कायदेशीर जाल्ल्याची ताका सर्टिफिकेट मेळटली. तें हांव तो मागीर म्हज्या भाशेन उलयता सांगता. बरोबर ओके. मागीर कोण विरोध करता तांकां करून. Fixation of the rate for calculating the compensation to be paid to the Comunidad for regularization of encroach under Article 372B of the Legislative Diploma number 2070 dated 15/4/1971. हाजे रेट सांगता आसतना जो प्रायर टू 1972 आसा कोमुनिदादीच्या प्रॉपर्टीन एनक्रोच करून घर बांदला जाल्यार ताका 25 रुपीज पर स्क्वेअर मिटर प्लस 20% पेनल्टी. म्हणजे आमी कोमुनिदादीक 25 रुपया दिवनय बी 20 रुपयाची पेनल्टी दिता. 20% कोमुनिदाद 20% ऑफ दॅट अमाउंट टोटल अमाउंट. म्हणजे जागो जर 300 स्क्वेअर मिटर मॅक्झिमम दिलो जाल्यार तेजे 25 त्रिक 75 म्हणजे 300 into 25 प्लस 20%. मॅक्झिमम जागो कितलो? 7500 रुपया प्लस 20% जालो. कोमुनिदादी मॅक्झिमम 300 त्याच्या वयर ना. 300 किंवा घर आणि घराभोवतीलो 1 मीटर 2 मीटर सॉरी घर आणि घराभोवतीलो. सेम गव्हर्नमेंट लँडाक आसतले. गव्हर्नमेंटाक मॅक्झिमम 400 आणि ना जाल्यार तेच्या पोझिशनान आहा तो घर आणि घराभोवतीलो 2 मीटर. हांगासर फक्त 20% ऑफ द पेनल्टी ऑफ दॅट व्हॅल्यू. सेकंड 1970 to 1986 50% ऑफ द सर्कल रेट प्लस 20% इज द पेनल्टी. म्हणजे 400 रुपया जर रेट असलो जाल्यार ताका 200 रुपया पर स्क्वेअर मिटर पडलो प्लस 40 रुपया एक्स्ट्रा पडले ते 240 रुपया पर स्क्वेअर मिटर पडलो. थर्ड वन 1987 to 2000 75% ऑफ द सर्कल रेट प्लस 20% पेनल्टी. आणि अगेन नाव इन 2001 to 2014 ताका 100% सर्कल रेट पे करपाक जाय प्लस 20% पेनल्टी. म्हणजे कोमुनिदादीचो 2 गजाली आमी करता. एक तेंचो कन्सेंट मागला. दुसरो ताका सर्कल रेट फारीक करता जो ताका एक्चुअली मेळटालो प्लस 20% पेनल्टी
आणि हरशीं तांच्या कायद्या प्रमाणे तांकां 20 वर्सांचो फोरो भरून तांकां जो हे मेळटालो जागो मेळटालो द सेम वी आर डुईंग हियर ते एडवान्स पयशे भरप म्हणजे 20% 20 वर्सांचो फोरो भरल्या पेक्षा चड पयशे वतात त्यात आमी खंयसरूच बहुमुदतीचो जागो एनक्रोच केल्ल्यांची फाट फुटली ना तांकां वयल्यान पेनल्टी दिवन तेंचे पयशे भरपाक लायता तांचो कन्सेंट घेवपाक लायता आमी म्हटलां जर आनी ही एनक्रोचमेंट जे आहा पळय न्ही ही केन्ना केन्ना तरी सरकाराच्या वेळार जाल्ली जमनी तेंच्यो तेंच्यांनी एनक्रोच करून दिवंक जायना तेंच्यांनी दिल्या ते आज लोकांचे घरां म्हणून दिवचे अशें आमी म्हणना क्रायटेरिया फुलफील 14-15 वर्सांची रेजिडन्स सर्टिफिकेट कंपल्सरी आसपाक जाय 2014च्या पयलीं आनी घर बांदलेले आसपाक सो समजा कोर्टात मेन केसी आसा जाल्यार ते अप्लाय करू ते शकता आमी कोर्टा कडेन आमी ऑलरेडी कोर्टाची केसी सगळे अप्लाय करूंक शकता आनी सब्जेक्टेड टू द बाकीचो मागीर आमी कोर्टाचे मेन केसीक आमी पार्टी आहा म्हणजे वी आर वर्किंग हा दुसरे पयशे जे आसा पळय न्ही हे डायरेक्टली 100% एमावंट वील गो टू द कोमुनिटी 100% एमावंट जे आमी घेतात ती सगळी कोमुनिटी वयता आनी ती तेन्नाच वयतली डायरेक्टली इंडिविज्युअली तेंच्या अकाउंटाचेर जमा जाता